नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये कॉटवर बसू बसू समर उठून उभा राहतो आणि पाठीला मागे पुढे हात करू लागतो. आनंदी समरकडे बघते आणि म्हणते, अरे बापरे, काय पाठ दुखायला लागली की काय? तरीसुद्धा मी तुम्हाला सांगत असते की कंटिन्यू स्ट्रेचमध्ये राहू नका आणि एक्सरसाइज करत जा म्हणून. तेवढ्यात आता समर म्हणतो की जरा तुमच्या विचाराला जर तुम्ही स्ट्रेस केलं तर किती बरं होईल. समर म्हणतो, हे बघा, असे चमचमीत कपडे घालायला मला आवडत नाही. तेव्हा तुमचं याबद्दल काय प्रामाणिक मत आहे ना, ते मला तुम्ही सांगा. आनंदी आता अवाकच होते. आनंदी म्हणते की छान दिसताय तुम्ही. समर म्हणतो, मग एवढं आश्चर्य व्यक्त करण्यासारखं यामध्ये काय आहे? आता आनंदी म्हणते की म्हणजे, तर समर म्हणतो, म्हणजे इतर वेळेस दिसत नाही का मी छान? आत्ताच दिसतो का? आनंदी म्हणते की अहो तसं नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. आनंदी म्हणते की तुम्ही तसे छानच दिसता, पण तुम्ही मला हे याबद्दल विचारलं ना, याचं मला आश्चर्य वाटतंय. आनंदी म्हणते की बरं चला, आता माझं आवरलं बरं का, मी जाते. समर म्हणतो की मी सुद्धा आता बाहेर येतो. आणि समर म्हणतो, मीही तुमच्याबरोबर येतो. दोघेही जाऊ लागताच इकडे आनंदीची साडीचा पदर आता समरच्या हाताला अटकतो आणि दोघेही आता त्या पदराकडे बघतात आणि त्यानंतर एकमेकांकडे एकटक नजरेने बघत अलगद दोघे एकत्र जवळ येतात. आणि समर आता आनंदीचा पदर हाताने काढू लागतो. आता इकडे आनंद हा त्या ज्वेलरी शॉपमध्ये येतो आणि त्याची ओळख सांगतो. तर लगेच आता ते ज्वेलरी शॉपमधील माणसे म्हणतात, पंकजबाई जरा ते दागिने घेऊन या बरं. आनंद आता खुश असतो आणि इकडे आता पटकन तो ज्वेलरी शॉपमधून तो माणूस आता आजीला फोन लावतो आणि म्हणतो की तुमचे दागिने घेण्यासाठी तुम्ही कोणाला पाठवलंय का? तेवढ्यात आता आजी म्हणते की आमचा आनंद आला नाही का तिथे? तर तो माणूस म्हणतो, माझ्या समोरच आहे. तो माणूस म्हणतो की म्हणजे मला असं वाटलं एकदा खात्री करून घ्यावी. आजी म्हणते की अगदी विश्वासातला माणूस आहे आणि मीच त्याला पाठवलंय. आजी म्हणते, काही काळजी करू नका, त्याच्याकडे दागिने देऊ शकता तुम्ही. आणि फोन ठेवताच तो माणूस आनंदला म्हणतो, दागिने तयार आहे, एकदा तुम्ही तुमची लिस्ट चेक करा आणि दागिने घेऊन जा. आणि आता आनंद तो सोन्याचा हार बघू लागतो. आनंद आता तो हार बघून खूपच खुश होतो. तो हार आता आपल्या हातात घेत आनंद म्हणतो, फारच सुंदर पॉलिश झालं याला. तो माणूस म्हणतो की याला पॉलिश करण्यासाठी बराच वेळ लागला, कारण हा पारंपरिक दागिना आहे आणि याची पॉलिशसुद्धा खराब झाली होती. आणि त्या हाराला प्रत्यक्ष व्यवस्थितरित्या बघत आता आनंद म्हणतो की सगळं ओके आहे. आणि पटकन आनंद तो हार आता बॉक्समध्ये ठेवतो आणि पिशवीमध्ये आनंद आता तो हार घेऊन दुकानाच्या बाहेर येतो. आणि इकडे आता राजवाड्यांच्या घरी स्वानंदीच्या बड्डेमुळे जय्यत तयारी झालेली असते. चौरंग, टेबल, लाईट, माळा, फुगे, सगळं काही खुर्च्या मांडून ठेवलेल्या असतात. तर तेवढ्यात आजी बाहेर येते आणि नारायण आता फुलं वगैरे सगळी तयारी करत असतो. आजी तिथे येत म्हणते, नारायण, फुलं वगैरे, खुर्च्या वगैरे अजून लागतील बरं का, सगळं आणून ठेव. तर नारायण होकार देतो. आणि आजी आता रोहिणीला सुद्धा सगळी काही व्यवस्था आणि सगळी काही कामं वाटून देते. तेवढ्यात समर आणि स्वानंदी तिथे येतात. स्वानंदी आजीकडे बघत म्हणते, आजी, मी ही अशी साडी नेसली बरं का, जरा ओर वगैरे वाटत नाही ना? तर आजी आता खुश होते आणि म्हणते, पिंट्या काही नाही बोलला का? हसतच खुश होऊन आजी म्हणते की अगं, तू या साडीमध्ये खूप खुश दिसते, कुणाची तुला दृष्ट लागायला नको, असे म्हणत आजी तिच्या काजळाचा टिक्का आता स्वानंदीला लावते. समर म्हणतो, आजी मी कसं दिसतो? तर आजी म्हणते की अगोदर माझ्या नाच सुनेला मला डोळे भरून बघू दे. तेवढ्यात वरून अर्पिता, मलिका आणि अंशुमन हे खाली बघतात. तर आता आजी ही स्वानंदीची तारीफ करत असल्याचे बघून त्यांचा जळफळाट होतो. आजी म्हणते, तुला कोणाची दृष्ट लागायला नको बरं का स्वानंदी. म्हणते, स्वानंदी, मी तुझ्यावर खुश आहे. आणि लगेच आता समर म्हणतो, हे बघ आजी, तू कुणाबरोबर कशीही वाग, पण फक्त माझ्यावर प्रेम कर. आजी म्हणते, आहेच तुझ्यावर प्रेम. आणि आजी म्हणते, तुम्ही दोघेही खूप छान दिसतात. हळूच आजी म्हणते की तुम्ही दोघे इकडे या. आणि त्यानंतर आता दोघे जवळ येताच आता आजी त्यांना टक्कर देते. अर्पिता, मलिका, अंशुमन ते त्यांच्याकडे बघत असतात. रागाने अर्पिता म्हणते की मॉम, ही आजी खानदानी दागिने त्या स्वानंदीला का देते? आणि इकडे आता अर्पिता म्हणते, माझ्या सारखं ते डोक्यात जातंय. मलिका म्हणते, जाऊ दे, देऊ दे, काय फरक पडतोय त्यांना, शेवटी काही जरी झालं तरी ते आपल्याकडेच येणार आहेत. मलिका म्हणते, फक्त आपण काय करतो त्याच्यावर आपण आता लक्ष देऊयात. आणि तेवढ्यात आता रोहन, आदिरा आणि रोहनचे बाबा तिथे येतात. तर प्रेमाने आदिरा स्वानंदीला मिठी मारते. आणि आता त्या स्वानंदीच्या बड्डेची खूप सारी भन्नाट तयारी बघून आदिरा खूप खुश होते आणि खरंच त्याची
प्रशंसा करते. आता आजी म्हणते की आदिराची पावती मिळाली ना, यातच सगळं आलं. आणि सुस्मिता, रोहन, आदिरा सगळेजण स्वानंदीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतात. आणि स्वानंदीचे बाबा समर स्वानंदीला सुखी आणि आनंदी राहण्याचा आशीर्वाद देतात. आणि आदिरा आता स्पेशल तिने आणलेली गिफ्ट आता स्वानंदीला देते. आणि तेवढ्यात पाठीमागून मंदाकिनी तिथे येते. पटकन आता मंदाकिनी हिला बघताच इकडे मलिका अंशुमनच्या तळपायाची आग मस्तकात जाते. स्वानंदीला मिठी मारत मंदाकिनी आता छान दिसतेस आणि सुखी राहा असा आशीर्वाद देते. आणि आता पटकन आजी ही स्वानंदीला घेऊन आतमध्ये जाते, तर सुस्मिता मंदाकिनीला घेऊन तिथे बसते. तेवढ्यात मलिका आणि अंशुमन दोघेही आता खाली येतात. आता इकडे सगळेजण मंदाकिनीला बाजूला घेऊन येतात. स्वानंदीचे बाबा आता मंदाकिनीला म्हणतात, तू इथे का आलीस? मंदाकिनी म्हणते, मी येणारच नव्हते, पण मला स्वानंदीने स्वतः फोन करून बोलावलं म्हणून मी आली. रोहन आता त्यांच्या बाबाला समजावतो आणि म्हणतो की बाबा आता असू द्या, शांत राहा. आणि तेवढ्यात आता आजी आणि स्वानंदी जात असताना निकिता आणि आनंद दोघेही येतात. तर आनंद आता स्वानंदीला सरप्राईज गिफ्ट देतो आणि म्हणतो की स्वानंदी वहिनी, हे घे बर का, कारण वर्षभर मी तुला नंतर काही नाही देणार. प्रेमाने हसतच स्वानंदी ते गिफ्ट घेते. आणि तेवढ्यात आता आनंद आणि निकिता आतमध्ये येतात. तर आता आनंदला बघून समर आता प्रेमाने आनंदला मिठी मारतो. तर आनंदला बघून मलिका, अंशुमन, अर्पिता आता पायरीवरच थबकतात. निकिता आता त्या सगळ्यांना म्हणते, हे बघ स्वानंदी, हा तुझा सोहळा आहे ते ठीक आहे, पण आपली पार्टी वेगळी व्हायला पाहिजे बरं का. स्वानंदी म्हणते, माझी काही हरकत नाही, तुमची इच्छा असेल तर आपण तिघे पार्टी करायला जाऊ. समर म्हणतो, हॅलो, मी कुठं सोडलं मला? आणि तेवढ्यात आता इकडे निकिता आणि आनंद हे त्या टेबलवर येतात. तर आनंद म्हणतो, निकिता अगं ऐक ना, मी हा दागिनेचा बॉक्स घेऊन आलो, कुणाकडे देऊयात? तर निकिता म्हणते, अरे आजीकडे दे ना. तर आनंद आजीला हाक मारतो आणि म्हणतो की आजी, मी हे दागिन्याचा बॉक्स घेऊन आलो, कुठे ठेवू? तर आजी म्हणते की अरे ठेव तिथे. तर तेवढ्यात रोहिणी तिथे येते आणि आजीला म्हणते की राज्याध्यक्ष आले. तर हसतच आजी म्हणते, आले का? आणि आनंदचं बोलणं न ऐकताच आजी तेथून निघून जाते. निकिता म्हणते, आनंद असा काय करतो, थोडा वेळ सांभाळ ना ते. आणि एवढ्यात आता मलिका त्यांचं ते सगळं निकिता आनंदचं बोलणं ऐकते आणि चोर पावलांनी त्यांच्याकडे येत म्हणते, हाय कसे आहात दोघं? आनंद निकिता आता नाक मुरडतात. आणि तेवढ्यात आता मलिका त्या पिशवीकडे बघत त्या आनंदला म्हणते की हे दागिने आहेत ना? तर आनंद म्हणतो, हो हो, आजीने मला थोडा वेळ सांभाळायला दिलीत. तर आता डोक्याला हात लावत मलिका म्हणते की ही आजी सुद्धा ना, ठेव बर का तिथे. तर आता मलिका तिथून निघून जाते. तर आनंद म्हणतो, ऐक ना निकिता, मला चार्जर दे ना. आणि आनंद आता ती दागिन्याची पिशवी तिथेच टेबलवर ठेवतो. आणि आनंद आता बाजूला जातो. अंशुमन, अर्पिता तो दागिन्याची पिशवीचा बॉक्स बघतात. इकडे मलिका आता बाहेर येते आणि निलिमा तिथे येते. आणि आता राणी हार डुप्लिकेट निलिमा तिथे घेऊन येते आणि तो मलिकाला दाखवते आणि म्हणते, झालं बरं का काम? मलिका तो हार बघते आणि म्हणते, पटकन पिशवीत ठेव. मलिका म्हणते, आता तू पुढच्या कामाला लाग. तर निलिमा तेथून निघून जाते. आणि पटकन आता निलिमा ही चोर पावलाने दरवाजातून आतमध्ये जाते आणि तिच्या पर्समधला तो डुप्लिकेट खोटा हार बाहेर काढून तो आता निकिताच्या पर्समध्ये ठेवते आणि चोर पावलांनी अंशुमन, अर्पिताकडे जाते. आणि इकडे आता अंशुमन पटकन ते बघून वर जातो आणि त्याच्या माणसाला आता पुढचा प्लान सांगतो. आता इकडे निकिता ही आनंदकडे येते. निकिता आनंदला म्हणते की इथे तर सगळा स्टाफ आहे आणि सगळं काही ओके आहे, सगळे व्यवस्थित आहे, मग काकू आपल्याला अशा का म्हणाला, तुम्ही कामं करता का म्हणून? निकिता म्हणते की आपलंच घर आहे, मला काही प्रॉब्लेम नाही आहे काम करायला. निकिता म्हणते, पण काकू मला वाटतं मुद्दाम बोलतायत आनंद. इकडे आता पूजा आणि मंत्र म्हणण्यासाठी गुरुजी सुद्धा आता तिथे आलेले असतात आणि गुरुजी आता चौरंग मांडून त्यावर पूजा ठेवतात. तर तेवढ्यात मलिका गुरुजीकडे येते आणि आता गुरुजी समोर येत. मलिका म्हणते, गुरुजी चहा घेतला का? तर गुरुजी म्हणतात नाही. पटकन मलिका म्हणते, रोहिणी अगं गुरुजी आली, चहा आण ना त्यांना. मलिका म्हणते, जा गुरुजी चहा घेऊन या. तर गुरुजी चहा प्यायला बाजूला जातात. आणि तेवढ्यात आता आनंद हा त्या दागिन्याच्या पिशवीकडे येऊ लागतो. तर आता मलिका म्हणते, अरे आनंद तू दागिने इथेच ठेवले. तर आनंद म्हणतो, तुम्ही होते ना? तर मलिका म्हणते, माझ्याकडे नको बाबा. मलिका म्हणते की तू ते दागिने स्वतःच्या हातानेच आईकडे दे. आणि पटकन आता आनंद ती दागिन्याची पिशवी आता घेतो आणि लगेच आता आनंद म्हणतो की पण काकू अशा का बोलल्या? आणि आनंदला देखील आता काकूचा म्हणजे मलिकाचा संशय येतो. त्यानंतर आता आनंद हा मलिका समोर येतो आणि समर, निकिता सगळेजण पुढे असतात. तर आता तो हार खोटा असल्याचे मलिका ही समरला सांगते. तर आता समर, स्वानंदी सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि त्याच वेळेस आता त्या बॉक्समध्ये हार नसतो आणि लगेच आता
मलिका म्हणते की काय आनंद, कुठे गेला हार? तर आनंद म्हणतो की तुम्ही माझी जडती घेऊ शकता, मी तो हार आजीलाच त्या बॉक्समध्येच होता. तर तेवढ्यात आता अर्पिता ही निकिताची पर्स बघते आणि त्यामध्ये निलिमाने ठेवलेला तो हार आता अर्पिता सगळ्यांच्या समोर धरते आणि म्हणते हा बघा हार. आणि तो आता निकिताच्या पर्समध्ये निघाल्याचे बघता सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि आता आनंद आणि निकिता हे मलिकाकडे बघू लागतात. तर आता खरे सत्य स्वानंदी कशी समोर आणते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.